सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. ठीक अरे आहे, बापरे. जस्ट एक मिनिट. थोडा नेटवर्क इश्यू आहे. ओके, तर आता फिक्स डोस कॉम्बिनेशन, तर परत एकदा सांगतो. 30 मार्क्स जे आहेत त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन रायटिंग 10 मार्क्स, एफडीसी 10 मार्क्स आणि स्पॉटिंग 10 मार्क्स. ठीक आहे, आणि राहिलेले 20 मार्क वायवा, असं सीसीएमपीचं 50 मार्कचं प्रॅक्टिकलचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर 50 पैकी 30 मार्क हे प्रॅक्टिकलसाठी असतं, 20 मार्क वायवासाठी असतं, आणि 30 मध्ये प्रिस्क्रिप्शन रायटिंग 10 मार्क, एफडीसी 10 मार्क आणि स्पॉटिंग 10 मार्क. तर एफडीसी मध्ये काय करायला पाहिजे, कसं त्याचं आन्सर लिहायचं, तर आपण ते पाहणार आहोत. आणि काही एफडी डोस कॉम्बिनेशन जे तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये डिस्कस तुम्ही यूज करता तेच आपण डिस्कस करणार आहोत. तर ऑलरेडी तुम्हाला फिक्स डोस कॉम्बिनेशन माहीत पण आहे, फक्त ते तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये लिहायचे आहेत, तेवढंच एक आहे. तर फिक्स डोस कॉम्बिनेशन चा क्वेश्चन आल्यावर कसा लिहायचा आहे, तर ते दोन फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजे असं की जे फार्माकोलॉजिकल ड्रग्ज आहेत ते एकापेक्षा जास्त ड्रग आपण एकत्र देतो. ओके, तर काही फॉर्म्युलेशन मध्ये 2 ड्रगचं कॉम्बिनेशन असतं, काहींमध्ये 3 असतं, ते 4ही ड्रगचं कॉम्बिनेशन असू शकतो. तर ते ते ड्रग कोणत्या फार्माकोलॉजिकल ग्रुपमध्ये येतात आणि त्या ड्रगचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय ते तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर ते कॉम्बिनेशन रॅशनल आहे की इरॅशनल आहे. रॅशनल म्हणजे ते कॉम्बिनेशन जस्टिफायबल आहे का, ते कॉम्बिनेशन यूज करण्याचे फायदे असेल तर ते रॅशनल म्हणू शकतो. आणि जर ते कॉम्बिनेशन आपण यूज करत आहोत आणि त्याचे फायदे नाहीत, उलट डिसएडव्हान्टेजेस जास्त आहे, त्यावेळेस त्याला आपण इरॅशनल कॉम्बिनेशन म्हणजे ते रॅशनल नाही असं आपण म्हणतो. तर ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेज त्या कॉम्बिनेशनचे काय असतील ते तुम्हाला मेन्शन करण्याचे आहे. त्या कॉम्बिनेशनचे युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्रा इंडिकेशन ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि रॅशनल असेल तर का रॅशनल आहे, इरॅशनल असेल तर का इरॅशनल आहे, अशा हेडिंग मध्ये ते तुम्हाला डिस्कस करायचं असतं. तर आपण हे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत, हे तुम्हाला चांगले करायचे आहेत. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे जे तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये खूप कॉमनली यूज करतात, अमोक्झिसिलिन 500 mg आणि क्लॅव्हिलिनिक ऍसिड 125 mg. ओके, अमोक्झिसिलिन 500 mg आणि क्लॅव्हिलिनिक ऍसिड 125 mg. ओके, क्लॅव्हम म्हणून टॅबलेट येते. ओके, 625, त्यात अमोक्झिसिलिन 500 mg आणि क्लॅव्हिलिनिक ऍसिड 125 mg. तर ऑलरेडी आपण जे थेरी लेक्चर झालेलं आहे त्यामध्ये ते डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर ऍटलीस्ट तुम्हाला हे माहिती आहे की हे रॅशनल कॉम्बिनेशन आहे की इरॅशनल कॉम्बिनेशन आहे? रॅशनल आहे. रॅशनल. रॅशनल कॉम्बिनेशन आहे. ओके, मग आता हे रॅशनल का आहे, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय ते तर तुम्हाला सांगायचं आहे. पण त्याआधी हे कॉम्बिनेशन मधले जे घटक आहेत ते कोणत्या ग्रुपचे आहेत ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तर अमोक्झिसिलिन कोणत्या ग्रुपचं आहे, क्लॅव्हिलिनिक ऍसिड कोणत्या ग्रुपचं आहे ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. तर अमोक्झिसिलिन कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? पेनिसिलिन. पेनिसिलिन. अमाइनो पेनिसिलिन. अमायनो अमायनो पेनिसिलिन. त्यामध्ये कोणता ग्रुप आहे, नॅरो स्पेक्ट्रम, एक्सटेंडेड स्पेक्ट्रम? एक्सटेंडेड. एक्सटेंडेड. ओके, तर आता तुम्हाला तुम्हाला हे माहित झालं की अमोक्झिसिलिन इज ए एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिन. ओके, इट इज ए एक्सटेंडेड स्पेक्ट्रम मीन्स अमोक्झिसिलिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह अँड ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. बरोबर, परंतु अमोक्झिसिलिन चा ड्रॉबॅक काय आहे की अमोक्झिसिलिन इज पेनिसिलिन ससेप्टेबल. पेनिसिलिन ससेप्टेबल म्हणजे काय की इट इज डिस्ट्रॉय बाय पेनिसिलिनेज एन्झाइम प्रेझेंट इन द बॅक्टेरिया. पेनिसिलिनेज एन्झाइम इज ऑल्सो कॉल्ड एज बीटा लॅक्टमेज एन्झाइम. ओके, तर हे बेसिक पेनिसिलिन विषयी ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का? येस सर. येस सर. ओके, आता तुमचं जे थिअरीचा जो पार्ट आहे ना तो इथं अप्लाय करायचा आहे तुम्हाला, पहा. ओके. ओके, तर तुम्हाला पेनिसिलिन कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे
ते तर समजला, एक्सटेंडेड स्पेक्ट्रम पेनिसिलिन. ओके. इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम, सेकंड पॉइंट झालं. ओके. बट it is it is destroyed by beta lactamase enzyme or penicillinase enzyme produced by some bacteria. So in this bacteria it is not effective. हे तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ओके. तर आता याच्यामध्ये पेनिसिलिन काही ग्रॅम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कव्हर करतो, जसं स्टॅफिलोकोकाय स्ट्रिप्टोकोकाय आहे. तसंच काही ग्रॅम निगेटिव्ह इकोलाय, प्रोटियस, साल्मोनेला, शिगेला, एच इन्फ्लुएन्झा ऑर्गॅनिझम तो कव्हर करतो. परंतु पेनिसिलिनेस किंवा बीटा लॅक्टामेज एन्झाईम प्रोड्यूस करणाऱ्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट तो इफेक्टिव्ह नाही अमोक्झिसिलिन. हे तुम्हाला सगळं मेन्शन करायचं आहे. ओके. सुडोमोनासच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे काय अमोक्झिसिलिन? नाही. 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 सुडोमोनासच्या अगेन्स्ट सिटी मॅप निमोनिक आपण पाहिलं होतं, आठवते तुम्हाला? हो सर. ओके. तर कार्बेनिसिलिन, टिकारसिलिन, मेझलोसिलिन, ॲझ्लोसिलिन, पायप्रॅसिलिन इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर अमोक्झिसिलिन विषयी तेवढं दिलं. त्यानंतर क्लॅव्हुलिनिक ऍसिड कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे? बीटा लॅक्टोमेस. बीटा Yes, लॅक्टोमेस बीटा लॅक्टमेज काय पूर्ण? बीटा लॅक्टमेज काय? बीटा लॅक्ट इनिबिटर. हा इनिबिटर. इनिबिटर आहे. हा बीटा लॅक्टमेज इनहिबिटर. ओके. इनहिबिटर. मग तुम्ही सांगू शकता क्लॅव्हुलिनिक ऍसिड इट इज बीटा लॅक्टमेज इनहिबिटर, इट इनहिबिट बीटा लॅक्टमेज enzyme. So addition of clavulinic acid to amoxicillin increases spectrum of amoxicillin. This combination becomes effective against organism which produce beta lactamase enzyme. लक्षात आलं? ओके. आता हाऊ amoxicillin is effective, कशी मेकॅनिझम? एका वाक्यात सांगायचं असतं तर कोणत्या मेकॅनिझमने अमोक्झिसिलिन यूज इफेक्टिव्ह आहे? सिंथेसिस इनिबिटर. Okay, it is a cell wall synthesis inhibitor. Very good. Then it is bactericidal or static drug? सायडल. Bactericidal drug. मग त्या गोष्टी तुम्हाला म्हणजे तुमचं जेवढं फार्मॅकोलॉजीचं नॉलेज आहे ते तुम्ही इथे अप्लाय करू शकता फिक्स डोस कॉम्बिनेशन मध्ये. ओके. तर अमोक्झिसिलिन इज ए drugs which act by inhibiting cell wall synthesis. It acts by inhibiting transpeptidation step, so cross-linking of the pentapeptide side chain will not occur and bactericidal effect occur. Clavulanic acid is a beta lactamase inhibitor. It is suicidal inhibitor. It is also called as progressive inhibitor. बरोबर. तर ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत, तर ते तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. मग आता ह्या कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेज तुम्हाला लक्षात आले की वेन वी यूज कॉम्बिनेशन, दिस कॉम्बिनेशन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट बीटा लॅक्टमेज प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. मग त्याच्यामध्ये त्याचे युजेस तुम्हाला मेन्शन करायचे आहे. मग युजेस मध्ये तुम्ही बीटा लॅक्टमेज प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर UTI, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, मिनिंजायटिस, गोनोरिया, ओके, कोलिसिस्टायटिस, सब ॲक्यूट बॅक्टेरियल एंडोकार्डायटिस, सर्व गोष्टी लिहू शकतात. बरोबर आहे. म्हणजे युजेस तुम्हाला ओव्हरऑल अमोक्झिसिलिनचे युजेस तुम्हाला माहितच आहे, तेच तिथं मेन्शन करायचे. ओके. आता युजेस लिहिलेत, त्यानंतर कॉम्बिनेशन का महत्वाचं आहे ते लिहिलेलं आहे. ओव्हरऑल आता आपला ओव्हरऑल पूर्ण त्याच्याविषयीचे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर साईड इफेक्ट जर काही असतील त्याचे ते मेन्शन करायचे आहेत. तर अमोक्झिसिलिनचा साईड इफेक्ट काय महत्वाचा? डायरिया. डायरिया. तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे. आणि त्यानंतर वेदर इट इज रॅशनल कॉम्बिनेशन और इरॅशनल कॉम्बिनेशन. सो इट्स ए रॅशनल कॉम्बिनेशन. बरोबर. तर त्या गोष्टी तुम्हाला इथं मेन्शन करायच्या आहे. ओके. तर हे झालं ओव्हरऑल अमोक्झिसिलिन क्लॅव्हुलिनिक जर क्वेश्चन आला तर ह्या पॉइंटवर आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर तुम्ही काय करा की आता मी जे फिक्स डोस कॉम्बिनेशन देणार आहोत प्रत्येकाने एक एक डिव्हाइड करा, एक एक तयार करा, ग्रुपवर टाका, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. म्हणजे नोट्स तयार होतील तुमच्या शेवटच्या एक्झामच्या दिवशी तुम्हाला रिवाइज करायला सोपं जाईल. तसंच तुम्ही स्पॉटिंगचं करा. तसंच तुम्ही जे प्रिस्क्रिप्शन रायटिंग आहे त्याचं करा. तर फार्मॅकचा अभ्यास तुम्ही जर 3 ते 4 तास बसले तरी तुमचं कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे. आता दुसरं जे कॉम्बिनेशन आहे ते पण खूप
आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. लिओडोपा 100 mg प्लस कार्बिडोपा 25 mg. कोणत्या कंडिशन मध्ये यूज होतं हे कॉम्बिनेशन? पार्किन्सोनिझम. पार्किन्सोनिझम. आता तुम्हाला ऑलरेडी याच्याविषयी माहिती आहे, तुम्ही मला सांगू शकता का काय आहे लिओडोपा? कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे लिओडोपा? लिओडोपा कोणता ड्रग आहे? अँटी पार्किन्सोनियन. येस, अँटी पार्किन्सोनियन आहे. कोणत्या ग्रुपमध्ये? इट इज ए डोपामाइन प्रिकर्सर. काय आहे क्लासिफिकेशन मध्ये पहा, डोपामाइन प्रिकर्सर. डोपामाइन प्रिकर्सर. आणि लिओडोपा जो आहे डोपामाइन प्रिकर्सर आहे. आणि कार्बिडोपा कोणता ड्रग आहे? कार्बिडोपा. येस, पेरिफेरल. डोपा डिकार्बोक्सिलेज इनहिबिटर. पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज इनहिबिटर. तर तुमचं जे फार्मॅकोलॉजीचं आतापर्यंत थेरीचं नॉलेज आहे ते इथं तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे. तर आपल्याला आता लक्षात आलेलं आहे लिओडोपा इज ए डोपामाइन प्रिकर्सर अँड कार्बिडोपा इज ए पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज इनहिबिटर. आता थेरीमध्ये डिटेल आपण डिस्कस केल्यामुळं मी डायरेक्ट डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये तुमचं थेरीचा पार्ट तो व्हिडिओ तुम्ही पहा लिओडोपा कार्बिडोपा, मग तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील. डायरेक्ट तुम्ही आत्ताचं लेक्चर ऐकत असताना तर थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं जर तुम्ही लिओडोपा कार्बिडोपा ऑप्शनला सोडलेला असेल तर. ओके, तर त्यानुसार तुम्हाला ते क्वेश्चन करायचं आहे. तर लिओडोपा इज ए डोपामाइन प्रिकर्सर अँड कार्बिडोपा इज ए पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज इनहिबिटर. So in idiopathic Parkinsonism, levodopa is the drug of choice. Dopamine we are not using in the treatment of Parkinsonism because it does not cross blood-brain barrier. Okay. आता लिओडोपा दिल्यानंतर पार्किन्सोनिझम मध्ये कसा इफेक्टिव्ह आहे? When we use levodopa, okay, levodopa enters into the brain and this levodopa is taken up by surviving dopaminergic neuron and converted into dopamine in this surviving dopaminergic neuron, and it is stored there. This dopamine is stored there and it is released into the striatum according to the need. म्हणजेच levodopa is a precursor of dopamine. When we use levodopa, what happens in Parkinsonism? There is dopamine and acetylcholine imbalance in the striatum and we have to correct that. So we use levodopa. ओके, डोपामाइनची लेवल कमी झालेली असते ऍसिटिलकोलिन पेक्षा, तर लिओडोपा दिल्यानंतर तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होईल, सर्व्हायव्हिंग न्यूरॉन्स मध्ये जाईल, तिथं तो कन्वर्ट होईल डोपामाइन मध्ये, स्टोर्ड होईल आणि अकॉर्डिंग टू नीड रिलीज होईल स्ट्राइटम मध्ये आणि डोपामाइनची ऍक्शन होईल. तर this is the mechanism of action of levodopa. But what is the problem with levodopa? Only 1 to 2% of the administered levodopa enter into the brain. Majority of the levodopa is converted into dopamine peripherally with the help of peripheral dopa decarboxylase enzyme. Okay, त्याच्यामुळे काय होईल? मोर दॅन 95% लिओडोपा डोपामाइन मध्ये कन्वर्ट होईल outside the blood brain barrier and that dopamine acts peripherally. It does not enter into the brain because it does not cross blood brain barrier. Only 1 to 2% of the administered levodopa actually available for the action if we use levodopa alone. बरोबर? So how can we overcome this problem? Adding carbidopa. Adding carbidopa. What will happen due to addition of carbidopa? Carbidopa is a peripheral dopa decarboxylase inhibitor. It does not inhibit central dopa decarboxylase enzyme which is present in the brain because carbidopa does not cross blood brain barrier. म्हणजे लिओडोपाच्या कन्व्हर्जन डोपामाइन होण्यासाठी डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमची गरज असते. तो बाहेर पण असतो, ब्रेन मध्ये असतो. जो बाहेर असतो त्याला पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम म्हणतात. जो ब्रेन मध्ये असतो त्याला सेंट्रल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम म्हणतात. तर कार्बिडोपा हा
पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम इनहिबिट करतो आणि त्याच्यामुळं पेरिफेरल लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये इनहिबिट होतं. मॅक्झिमम लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतं आणि त्यामुळं लिओडोपाची ऍक्शन होण्यास मदत होते. त्यामुळं आपण कार्बिडोपा ऍड करतो. कार्बिडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नसल्यामुळं ब्रेन मधला डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम कार्बिडोपाने इनिबिट होणार नाही. नाही. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. तर हे झालं लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशनचं रॅशनल. आता ऍटलिस्ट तुमच्याकडून इतकं तरी एक्सपेक्टेड आहे. ऍडव्हान्टेजेस काय आहे या कॉम्बिनेशनचे किंवा कोणते ऍडव्हर्स इफेक्ट लिओडोपाचे कमी होत नाही रॅदर वाढतात, त्या काही गोष्टी ऍडिशनल आहेत. त्या तुम्ही लिहिल्या तर मार्क्स तुम्हाला चांगले पडतील. तर लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन यूज करण्याचे ऍडव्हान्टेजेस काय? तर ऍडव्हान्टेजेस तुम्हाला आठवत आहे का? डोस डिक्रीज होतो सर. व्हेरी गुड. वी कॅन रिड्यूस द डोस ऑफ लिओडोपा टू 1/4. व्हेरी गुड. अजून ब्रेन मध्ये इन्क्रीज होतो. कशात? ब्रेन मधली इन्क्रीज होते. मग पेरिफेरली डोपामाइन तयार होईल का लिओडोपा पासून? नाही. त्यामुळे पेरिफेरल ऍडव्हर्स इफेक्ट कमी होतील. जसं नॉशिया आहे, ओमिटिंग आहे, ओके, ॲरेथमिया आहेत, कार्डियक कॉम्प्लिकेशन जे आहे. इफेक्ट रिड्यूस होईल सर. ऑन ऑफ इफेक्ट रिड्यूस होईल. ऑन ऑफ इफेक्ट रिड्यूस होईल. बरोबर आहे, कारण जास्त लिओडोपा ब्रेन मध्ये जाईल. बरोबर आहे. आणि पायरिडॉक्सिन रिव्हर्सेबल लिओडोपा इफेक्ट होणार नाही. पायरिडॉक्सिन लिओडोपा अलोन यूज केला तर पायरिडॉक्सिन अवॉइड करावं लागतं, कारण पायरिडॉक्सिन लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये पेरिफेरली वाढवतं. त्यामुळं पायरिडॉक्सिन रिव्हर्सल लोड लिओडोपा इफेक्ट जर कॉम्बिनेशन आपण यूज केलं कार्बिडोपा लिओडोपा, तर तो पायरिडॉक्सिनने त्या लिओडोपाचा इफेक्ट रिव्हर्स होणार नाही. तर थोडक्यात तुम्हाला एक लक्षात आलंय की लिओडोपाचा डोस आपण कमी करू शकतो अप टू 1/4. बरोबर. दुसरं, कार्डियक कॉम्प्लिकेशन सॉरी नॉशिया ओमिटिंग कमी होणार. कार्डियक कॉम्प्लिकेशन जसं ॲरेथमिया आहे ते कमी होणार. त्यानंतर ऑन ऑफ इफेक्ट कमी होतील. बरोबर आहे. हे झालंय ऍडव्हान्टेजेस. पण या कॉम्बिनेशनचे काही ड्रॉबॅक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम लिओडोपाचे रिझॉल्व्ह नाही होत, ते वाढतात. तर कोणते प्रॉब्लेम्स पोस्चरल वाढतात? हायपोटेन्शन. पोस्चरल हायपोटेन्शन, इनव्हॉलंटरी मुवमेंट किंवा बिहेव्हिअरल ॲबनॉर्मॅलिटी, म्हणजे सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट वाढणार, कारण मोर लिओडोपा ब्रेन मध्ये जाणार. तर पण बेनिफिशियल इफेक्ट जास्त आहेत, त्याच्यामुळं आपण हे कॉम्बिनेशन यूज करतो आणि आपण इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतो. कोणत्या पार्किन्सोनिझम मध्ये हे कॉम्बिनेशन उपयुक्त ठरणार नाही? ड्रग इंडस पार्किन्सनिझम इफेक्ट ड्रग होणार नाही. इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये उपयुक्त, ते पण तुम्ही लाईन लिहू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्या दोन ड्रगचं तेवढं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला मार्क्स पडणार आहे. तो खूप सोपं आहे आणि प्रत्येकाचा आन्सर वेगळा असू शकतो. जसे तसं सगळेच पॉइंट प्रत्येकाच्या येतील असं नाही. तुम्हाला फक्त ते कळलेलं आहे कन्सेप्ट, ते जर लक्षात आलं एक्झामिनरला तरी पण तुम्हाला मार्क्स पडतील, हे लक्षात घ्या. म्हणजे थेरी मध्ये बेसिक गोष्ट सॉरी प्रॅक्टिकल मध्ये थेरी मधल्या बेसिक गोष्टी जरी मेन्शन केल्या तर मोर दॅन इफेक्ट. ओके. तर लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन लक्षात आलं? येस सर. येस सर. ओके. म्हणजे हे रॅशनल कॉम्बिनेशन आहे. पहिलं पण रॅशनल होतं, अमोक्सिसिलिन क्लॅव्होलेनिक ऍसिड. आता लिग्नोकेन ऍड्रेनालिन कॉम्बिनेशन हे पण तुम्ही यूज करतात डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये, म्हणून मी सगळे कॉमनच कॉम्बिनेशन तुमच्याशी डिस्कस करत आहेत जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये महत्वाचे आहेत. ओके. तर लिग्नोकेन ऍड्रेनालिन कॉम्बिनेशन रॅशनल कॉम्बिनेशन आहे का इरॅशनल कॉम्बिनेशन आहे? रॅशनल. ओके. रॅशनल. रॅशनल. रॅशनल कॉम्बिनेशन अल्टिमेटली ते कुठे यूज करतं ते पण फार महत्वाचं आहे. ओके. ते तर आपण पाहणारच आहोत. ओके. आता आपल्याला माहिती आहे याच्यात काय लिहिणार आपण, का आपण ऍड्रेनालिन ऍड करण्याचे फायदे काय. ओके. तर हा, आता ऍक्च्युली इथं थोडं मिस्टेक झाली आहे. ऍड्रेनालिन 1:1 लॅक पाहिजे. ओके. लिग्नोकेन प्लस ऍड्रेनालिन 1:1 लॅक. ओके. म्हणजे ऍड्रेनालिन आपण 1:1 लॅक स्ट्रेंथ मध्ये यूज करतो.
तर ते आपण करेक्ट करून मी तुम्हाला पीपीटी शेअर करेलच. तर लिग्नोकेन प्लस ॲड्रेनालिन 1:1 lakh. तर तुम्ही लिहाल की लिग्नोकेन इज अ लोकल अनेस्थेटिक एजंट. ओके. अँड मेकॅनिझम तुम्ही एक लाईन मध्ये लिहू शकता की इट इंटरफिअर विथ द सोडियम चॅनल. ओके. तर सोडियम चॅनल जे आहे तर त्याचे जी एंट्री आहे ती कमी करतो तो सोडियम चॅनलची बाय इंटरफिअरिंग विथ सोडियम चॅनल. तर adrenaline is a sympathomimetic drug or adrenergic drug. And what is the action of adrenaline on blood vessels? Through alpha 1, Vasoconstriction. alpha 2 receptor. Constriction. Constriction. Through alpha 1, alpha 2 is a vasoconstriction, and through beta 2 receptor, Dilatation. vasodilation. Okay. So, and we have discussed on major organs चा जर विचार केला तर ब्लड वेसल सप्लाइंग मेजर ऑर्गन्स त्याच्यावर बीटा 2 रिसेप्टर ऍक्शन ब्लड वेसलवर प्रॉमिनंट असते. पण जे पेरिफेरल ब्लड वेसल आहे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनला सप्लाय करणाऱ्या त्याच्यावर कोणती ऍक्शन जास्त प्रॉमिनंट असते? अल्फा. Alpha. What will happen due to alpha action? There is a vasoconstriction. So what are the advantages of this combination, lignocaine adrenaline combination? So duration of action of lignocaine is increased. Okay, lignocaine remains at the site of infiltration. Less dose of lignocaine is required. Systemic adverse effect of lignocaine we can minimize. Okay, systemic adverse effect of the lignocaine we can minimize. So these are the advantages. But what are the drawbacks? One more advantage is it provides more bloodless field for surgery. Okay, ठीक आहे. Okay. पण ड्रॉबॅक असे आहेत. हिलिंग इज अफेक्टेड. हिलिंग डिले होईल. अँड नेक्स्ट दिस कॉम्बिनेशन वी शुड अवॉइड ऍट द साइट्स विच आर सप्लाय बाय एंड आर्टरीज. म्हणजे एंड आर्टरीज ज्या साइट्स आहेत आपल्या बॉडी मधल्या ज्यांना एंड आर्टरीजने सप्लाय आहे जिथं जे अनास्टोमोसिस नाहीये त्या ठिकाणी एंड आर्टरीज जिथं असेल तिथं ते कॉम्बिनेशन अवॉइड करावं. अदरवाईज रिस्क ऑफ नेक्रोसिस इज देअर. मग कोणत्या साईडला दिस कॉम्बिनेशन आपण अवॉइड केले पाहिजे? टिप ऑफ द Finger. फिंगर, Earlobes. इयरलोब, टिप ऑफ द पेनिस. तर त्या साईड तुम्ही Penis. अवॉइड केले. ओके. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आणि यूज काय फॉर टू प्रोड्यूस लोकल अनेस्थेटिक इफेक्ट. ओके. सो ड्युरिंग सुचरिंग और माइल्ड प्रोसिजर जे आहेत त्यासाठी आपण हे यूज करतो कॉम्बिनेशन. लक्षात आलं लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन? Yes. ओके. त्यानंतर इथिनिल इस्ट्रॅडिओल 30 मायक्रोग्रॅम अँड लिओनॉर्जिस्ट्रिल 0.15 मिलीग्रॅम. तर हे फिक्स डोस कॉम्बिनेशन हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहे. तर आपल्याला माहिती आहे कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जे म्हणतो आपण. ओके. त्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतं. कॉम्बिनेशन काय असतं? इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. तर इस्ट्रोजन जो आहे इथिनिल इस्ट्रॅडिओल आहे आणि प्रोजेस्टेरॉन जो इथं मेन्शन केलेला आहे तो लिओनॉर्जिस्ट्रिल आहे. ओके. लिओनॉर्जिस्ट्रिल. तर आता दिस ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आपण मेनली हार्मोनल कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतो. तर यामध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे की हाऊ दिस कॉम्बिनेशन पिल प्रोड्यूस कॉन्ट्रासेप्टिव्ह इफेक्ट. ओके. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि आपण डिटेलमध्ये थेअरीमध्ये डिस्कस केलेलंच आहे ते. ओके. तर हे कॉम्बिनेशन ची मेकॅनिझम जी आहे ती आठवते का तुम्हाला? अनओव्ह्युलेटरी इफेक्ट करतात ते. येस, व्हेरी गुड. हा वर्ड आला. ओव्हॅरियन सर्ज होत नाही. ओके. एलएच सर्ज होऊ देत नाही. होत नाही, ovulation होत ओव्हुलेशन नाही. होत म्हणजे अनओव्हुलेटरी सायकल. अनओव्हुलेटरी सायकल थोडक्यात. ओके. अनओव्हुलेटरी सायकल. तर ती एक झाली. अजून एक तर मेकॅनिझम तुम्हाला ती माहितच आहे अनओव्हुलेटरी सायकल. कंबाईन ओरल पिल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. ओके. ठीक आहे.
अजून फर्टिलायझेशन होऊ देणार नाही, परत एंडोमेट्रियलचा जो बेड असेल ते प्रॉपर ठेवणार नाही त्याला. ओके ब्लास्टोसिस्ट पण हे करेल, बंद ओके. करेल ते. आता जेव्हा एक लक्षात घ्या, जेव्हा आपण इथिनिल इस्ट्रोजिओल आणि लिव्होनॉर्जिस्ट्रॉल यूज करू, तर इथिनिल इस्ट्रोजिओल आणि लिव्होनॉर्जिस्ट्रॉल काय करेल, आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढवतील. आणि ते वाढवल्यानंतर म्हणजे ओव्ह्युलेशन इनहिबिट कसं होतं ते तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. तर इथिनिल इस्ट्रोजिओल लिव्होनॉर्जिस्ट्रॉल वेन वी यूज इन कॉम्बिनेशन, they responsible for increased level of estrogen and progesterone in the blood. So by negative feedback mechanism, okay, negative feedback mechanism जे आहे की ड्यू टू निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम जे अँटेरियर प्युटिटरी मधून FSH रिलीज होणार असतं ते होणार नाही. म्हणजे इट इनहिबिट्स रिलीज ऑफ FSH-LH. दिस कॉम्बिनेशन इनहिबिट्स रिलीज ऑफ FSH अँड LH. आणि FSH-LH रिलीज नाही झालं तर जे फॉलिकल तयार झालेला आहे तो रप्चर होणार नाही, ओव्ह्युलेशन होणार नाही. म्हणजेच हे कॉम्बिनेशन रिस्पॉन्सिबल फॉर अनओव्ह्युलेटरी सायकल. दिस कॉम्बिनेशन सप्रेस ओव्ह्युलेशन बाय इनहिबिटिंग रिलीज ऑफ FSH-LH. हे तुम्हाला मेन्शन करता आलं पाहिजे पहिले. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन जे आहे, इट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग सर्वायकल म्युकस थिक. जे म्युकस सिक्रेशन आहे ते थिक बनवतं, सर्वायकल म्युकस सिक्रेशन, अँड ड्यू टू दॅट पेनिट्रेशन ऑफ द स्पर्म इज अफेक्टेड. ठीक आहे, ही दुसरी मेकॅनिझम झाली. अजून काही मेकॅनिझम मेन्शन आहेत, त्या तुमच्या आल्या पाहिजे, नाही आल्या तरी सपरेशन ऑफ ओव्ह्युलेशन हे फार महत्वाचे आहे, ती आलीच पाहिजे. ओके. त्यानंतर त्यानंतर तिसरी जी मेकॅनिझम आहे, ओके, त्यामध्ये काय होतं की जे युटेराइन अँड ट्युबल कॉन्ट्रॅक्शन आहे ते मॉडिफाय होता आणि त्यामुळं फर्टिलायझेशन एफेक्ट होतं. ओके. त्याचप्रमाणे हे जे कॉम्बिनेशन आहे तर त्याचे अजून एक मेकॅनिझम आहे की इम्प्लांटेशन जे आहे ते आपल्याला माहित आहे एंडोमेट्रियम मध्ये होतं आणि त्यासाठी एंडोमेट्रियम फेवरेबल पाहिजे. तर हे काय करतात, कॉम्बिनेशन मुळे एंडोमेट्रियम एक तर हायपर प्रॉलिफरेटिव्ह होतं किंवा हायपर सिक्रेटिव्ह होतं किंवा ॲट्रोपिक होतं. म्हणजे इन एनी केस इट बिकम्स आउट ऑफ फेज फॉर फर्टिलायझेशन. त्यामुळं ओव्ह्युलेशन जरी झालं, सॉरी, इम्प्लांटेशन साठी अनफेवरेबल होतं. म्हणजे इम्प्लांटेशन, तुम्हाला हे तर माहित आहे ना फर्टिलायझेशन कुठं होतं, ट्यूब मध्ये. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन कुठं होतं, फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूब मध्ये. फर्टिलायझेशन झाल्यानंतरची नेक्स्ट स्टेप काय असते, इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन. तर कसं लक्षात ठेवायचंय बघा, ओव्ह्युलेशन प्रोसेस इनहिबिट होते. ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी होती की जे स्पर्म आहेत फर्टिलायझेशन साठी ते कुठं रीच झाले पाहिजे, फॅलोपियन ट्यूब मध्ये. बरोबर आहे. मग हे ड्रग काय करतात, हे ट्युबल कॉन्ट्रॅक्शन आणि युटेराइन कॉन्ट्रॅक्शन मॉडिफाय करतात आणि त्यामुळं त्यामुळं फर्टिलायझेशन होत नाही. म्हणजे स्पर्म त्या साईटला पोहोचत नाही त्यावेळेत. म्हणजे ड्यू टू ड्यू टू ड्यू टू ॲबनॉर्मल युटेराइन अँड ट्युबल कॉन्ट्रॅक्शन, ओके, फर्टिलायझेशन प्रोसेस इज अफेक्टेड. फर्टिलायझेशन समजा ओव्ह्युलेशन पण झालं, फर्टिलायझेशन झालं, तर थर्ड स्टेज कोणती असते, इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन. मग काही वेळेस काय होतं की ओव्ह्युलेशन जरी झालं किंवा फर्टिलायझेशन झालं तर इम्प्लांटेशन प्रोसेस अफेक्ट होते. कशी होते की हे कॉम्बिनेशन, इम्प्लांटेशन आपल्याला माहित आहे, युटेरस एंडोमेट्रियम इज द साइट ऑफ इम्प्लांटेशन. तर हे एंडोमेट्रियम हे ड्रग एक तर हायपर प्रॉलिफरेटिव्ह करतात किंवा हायपर सिक्रेटिव्ह करतात किंवा ॲट्रोफिक करतात. आणि त्यामुळं इन एनी कंडिशन दिस एंडोमेट्रियम बिकम्स आउट ऑफ फेज फॉर दिस इम्प्लांटेशन.
Okay, out of phase for implantation. Implantation will not occur due to if endometrium is modified. ओके, तर एंडोमेट्रियम जे आहे ते एक तर हायपर प्रॉलिफरेटिव्ह होतं किंवा हायपर सिक्रेटिव्ह होतं किंवा ऍट्रोपिक होतं अँड दॅट इज नॉट फेवरेबल फॉर इम्प्लांटेशन. म्हणजे इम्प्लांटेशन ही हे कॉम्बिनेशन ऍफेक्ट करतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आणि कधी कधी हायर डोसला जर हे कॉम्बिनेशन यूज केलं तर इव्हन इम्प्लांटेड ब्लास्टोसिस्ट हे डिसलॉज करतात. इम्प्लांटेड जो ब्लास्टोसिस्ट असतो, फर्टिलायझेशन झाल्यानंतर ब्लास्टोसिस्ट जो इम्प्लांट होतो त्याला काय करतात, ते रिमूव्ह करतात. जे इम्प्लांट झालेला ब्लास्टोसिस्ट आहे त्याला काय करतात, रिमूव्ह करतात, डिसलॉज करतात. ओके, डिसलॉज करतात. त्यामुळं हायर डोसला ते पोस्ट कॉइटल पिल म्हणूनही वापरली जाते. डबल आपल्याला डोस जास्त लागतो त्याच्यासाठी. तर ह्या 5 मेकॅनिझमनी हे ड्रग इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे ओव्युलेशन इंटरफिअर होणार. सप्रेशन ऑफ ओव्युलेशन का होणार, ड्यू टू इनिबिशन ऑफ रिलीज ऑफ FSH and LH फ्रॉम anterior pituitary, due to abnormal uterine and tubal contraction, fertilization is affected. Then due to hyperproliferative or hypersecretive or atrophic endometrium, implantation is affected. And one more action I forgot, cervical mucus becomes thick that interfere with penetration of the sperm. आणि लास्ट ऍक्शन पोस्ट कॉइटल पिल. म्हणून जर आपण हायर डोसला हे कॉम्बिनेशन यूज केलं, जनरली पोस्ट कॉइटल पिल साठी लिओनॉर्जेस्ट्रिल आपण यूज करतो 1.5 mg. तर इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कॉम्बिनेशन पिल हायर डोसला पण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून यूज करू शकतो USP मेथड मध्ये. ते इम्प्लांटेड ब्लास्टोसिस्ट डिस्लॉज करतात. ओके, तर हे झाले मेकॅनिझम. लक्षात आले मेकॅनिझम. म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन फिक्स डोस कॉम्बिनेशन आलं तर तुम्हाला किती मेकॅनिझम लिहिता आल्या पाहिजे, 5. 5 मेकॅनिझम ह्या झाल्याच पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल कन्सिडरेशन त्यात लिहू शकता. समजा डिसकंटिन्यू केल्यानंतर फर्टिलिटी किती दिवसात येते, 1 ते 2 महिने लागतात. इंजेक्टेबल प्रिपरेशन मध्ये थोडा वेळ जास्त लागतो, त्यामुळे हे चांगले आहेत. इव्हन इंजेक्टेबल प्रिपरेशन मध्ये परमनंट इनफर्टिलिटी येऊ शकते. समजा फिमेलने एक डोस मिस केला तर नेक्स्ट डे तिने 2 टॅबलेट घेतल्या पाहिजे, किंवा 2 डोस मिस केले तर त्यावेळेस अल्टरनेटिव्ह मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज केली पाहिजे. आणि त्या सायकलसाठी हे कॉम्बिनेशन स्टॉप करायचं, नेक्स्ट सायकल पासून परत ते वापरायचं. ते तुम्ही लिहू शकता. आणि कसं यूज करायचं ते फार महत्वाचं आहे, ते पण याच्यात आलं पाहिजे की व्हेन टू स्टार्ट दिस कॉम्बिनेशन. ओके, कधी स्टार्ट करतो आपण, 5th day of menses पासून start. कंटिन्यू 21 डेज. ते तुम्ही लिहू शकता. आणि नंतर ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ दिस कॉम्बिनेशन तुम्हाला लिहायचे आहेत. त्यात नॉन सिरियस ऍडव्हर्स इफेक्ट जे आहेत, नॉसिया, वोमिटिंग, हेडेक, ब्रेक थ्रू ब्लिडिंग, ब्रेस्ट डिस्कम्फर्टमेंट ते आहे. साईड इफेक्ट दॅट अपियर लॅटर, त्यात वेट गेन आहे, क्लोएझमा आहे, कार्बोहायड्रेट इंटॉलरन्स आहे, प्रोरायटिस आहे, मूड स्विंग्स, मूड डिप्रेशन, मेंटल डिप्रेशन आहे. आणि सिरियस कॉम्प्लिकेशन आता रेअर आहे. जे कॉम्बिनेशन आपण यूज करतोय ते लो डोस पिल आहे, त्याच्यामुळे जे सिरियस कॉम्प्लिकेशन पहिले दिसून यायचे हाय डोस पिल मध्ये, पण आता कमी आहे. पण तुम्ही मेन्शन करू शकता, जसं पल्मोनरी एम्बोलिझम, लेग वेन थ्रोम्बोसिस, करोनरी अँड सेरेब्रल थ्रोम्बोसिस, राईज इन BP, त्यानंतर जेनायटल कार्सिनोमाची रिस्क वाढते. ओके, इन्क्रीज इन्सिडन्स ऑफ वजायनल, सर्वायकल अँड ब्रेस्ट कॅन्सर, बेनाइन हेपेटोमा ची रिस्क वाढते, गॉलस्टोन ची रिस्क वाढते. तर हे जे कॉम्प्लिकेशन्स आहे हे तुम्ही मेन्शन करू शकतात. ठीक आहे, लक्षात आलंय. येस सर. तर हो याच्यात सर. कॉन्ट्रा इंडिकेशन्स काय असतील ते तुम्ही लक्षात ठेवा, की कोणत्या कंडिशन मध्ये हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. ओके, म्हणजे त्यात MI पेशंट. ओके, थ्रम्बोएम्बोलिक, करोनरी आर्टरी, सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीज असेल, मॉडरेट टू सिव्हिअर हायपरटेन्शन असेल, हायपरलिपिडेमिया असेल, त्यानंतर
अनडायग्नोज किंवा ॲबनॉर्मल वजायनल ब्लिडिंग असेल, ओके, सस्पेक्टेड किंवा ओव्हर्ट मॅलिग्नन्सी ऑफ जेनायटल्स किंवा ब्रेस्टची असेल, त्यामध्ये ते आपण अं, अं, हे करतो. टीबी पेशंट आहे का? हं? टीबी पेशंट टीबी पेशंटला असं काही हे नाहीये, म्हणजे तसं कॉन्ट्रा इंडिकेशन तर मेन्शन नाहीये, पण आता ऍक्च्युली टीबीशी रिलेटेड त्या चॅप्टर मध्ये मला पाहावं लागेल, असं तर काही नाहीये. म्हणजे रिफाम्पिसिन मुळे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर होऊ शकतं. तर टीबी पेशंट मध्ये आपल्याला ओसी पिलचा डोस जास्त देणं गरजेचं आहे, किंवा बेटर टू यूज डिफरंट हे काय म्हणता येईल की बॅरियर मेथड. कॉन्ट्रासेप्टिव्ह बॅरियर मेथड तुम्ही यूज करू शकता. पण टीबी पेशंट मध्ये समजा हायर डोस आपण यूज करू शकतो, पण त्याऐवजी बेस्ट वे आहे की अदर मेथड यूज केली पाहिजे. म्हणजे मला तरी असं वाटतं की ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आपण जनरली अवॉइड केलं पाहिजे. म्हणजे हे ड्रग इंटरॅक्शनशी रिलेटेड आहे. रिफाम्पिसिन इज अ एन्झाईम इंड्युसर अँटी टीबी ड्रग मधला, आणि त्याच्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिलचं फेल्युअर होऊ शकतं. ठीक, ओके. ते तुम्ही कॉन्ट्रा इंडिकेशन मध्ये लिहिण्यापेक्षा ते ड्रग इंटरॅक्शन मध्ये लिहा. ठीक आहे, ओके. तर ते आहेत. आणि युजेस म्हणजे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल ही प्रेग्नन्सी प्रिव्हेंट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण यूज करतो, पण त्याचे काही अदर युजेस आहेत का ओसी पिलचे? डीओबी मध्ये. डीओबी मध्ये यस, करतात, यूज डीयूपी करतात. मध्ये आपण यूज करतो, बरोबर आहे. ओके, अजून सायकल नॉर्मलाइज करायला यूज करतात का? पीसीओडी मध्ये घेतात. करतात सर. ओके, हो मग सर. ओके, हा, मग ते तुम्हाला याच्यात मेन्शन करता येऊ शकतात. ओके, ते तुम्हाला त्यात मेन्शन करता येऊ शकतात. ओके, म्हणजे मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर असतील त्यात आपण यूज करू शकतो. एंडोमेट्रियोसिस फायब्रॉइड्स मध्ये यूज आहे का? एंडोमेट्रियोसिस मध्ये करतात सर. करतात, ओके, त्यात पण करतात. आणि समजा एक्सिस ब्लिडिंग आहे आणि त्याच्यामुळे अॅनिमिया झाला आहे, तर सायकल इरेग्युलर आहे, तर त्यासाठी सायकल रेग्युलर करण्यासाठी आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यूज करू शकतो. ऍक्नीच्या काही पेशंटला ह्या ओसी पिलचा फरक पडतो. एंडोमेट्रियोसिस मध्ये आपण यूज करू शकतो. ओके, ठीक आहे. ओव्हेरियन सिस्ट किंवा फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीज मध्येही त्याचा यूज आहे. तर हे अदर बेनिफिशियल इफेक्ट पण तुम्ही या कॉम्बिनेशनचे मेन्शन करू शकता. नेक्स्ट कॉम्बिनेशन आहे लोसार्टॅन 50 mg हायड्रोक्लोरोथायाझाईड 12.5 mg. ओके, ओके, ARB. ARB व्हेरी गुड. आणि दुसरा कोणत्या ग्रुपचा आहे? डायरेक्ट. थायझाइड डायुरेटिक्स. तर लोसार्टॅन कसं ऍक्ट होतं बाय इनहिबिटिंग विच रिसेप्टर? 81 receptor. 81 receptor. So action of angiotensin 2 on 81 receptor will not occur. त्यामुळे सोडियम वॉटर रिटेन्शन नाही होणार. देर इज लॉस ऑफ सोडियम वॉटर, देर इज वॅसोडायलेटेशन. ओके, म्हणजे प्लाझ्मा व्हॉल्यूम कमी होतं. ओके, त्यानंतर वॅसोडायलेटेशन हे आहे त्याची ऍक्शन. ओके, आणि हायड्रोक्लोरोथायाझाईड हा थायाझाईड ग्रुपचा आहे, तर इनहिबिट विच को ट्रान्सपोर्ट? Na plus Cl minus. Na प्लस Cl मायनस, व्हेरी गुड. तर तुम्हाला मेकॅनिझम माहित आहे. त्यानंतर कॉम्बिनेशनचा फायदा असा आहे की बोथ ऍक्ट बाय डिफरंट मेकॅनिझम, सो ऍडिटिव्ह इफेक्ट ऑकर इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. ओके, त्यानंतर हायड्रोक्लोरोथायाझाईड जो ड्रग आहे त्याला रेजिस्टन्स डेव्हलप का होतो? रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं. हायड्रोक्लोरोथायाझाईड काय करतो? सोडियम वॉटर लॉस करतो, आणि बॉडी कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम मध्ये काय ऍक्टिव्हेट करतं? रास सिस्टीम. मग रास सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं परत त्याला टॉलरन्स डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळे लोसार्टॅन ऍड केल्याने हायड्रोक्लोरोथायाझाईडचा जो रेजिस्टन्स येणार आहे तो येईल का? नाही. नाही येणार. तर त्या गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या आहे. मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे. लोसार्टॅनचे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही सांगू शकता. त्याच्यात आता ड्राय कप सांगायचा नाही, तो कशाचा आहे? एसी इनहिबिटर. एसी इन्व्हिटर. तर बाकीचे तुम्ही सांगू शकतात. हायपोटेन्शन आहे, रॅशेस, आर्टिकॅरिया, एंजिओइडिमा, बाकी तुम्ही सांगू शकतात. ओके,
Phytotox, okay, correct. Contraindicated in pregnancy. Okay. Or contraindicated in bilateral renal artery stenosis. Okay. तर त्या गोष्टी आहेत. ओके. क्रिएटिनिन ओके. आणि 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 हे कॉम्बिनेशन आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो ते तुम्हाला माहित आहे. थायाझाईडचे ड्रॉबॅक तुम्ही सांगू शकता. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स काय होऊ शकतो. आता अजून एक ऍडव्हान्टेज असा आहे की हायड्रोक्लोरोथायाझाईडनी पोटॅशियम लेवल काय होते. ब्लड पोटॅशियम हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमिया होतं. व्हेरी गुड. आणि एआरबीज काय होतं. हायपरकॅलेमिया होतं. एआरबीज रिस्पॉन्सिबल फॉर लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर बट दे रिटेन पोटॅशियम. बरोबर आहे. तर एआरबीज काय करतात. एआरबीज अँजिओटेन्सिन 2 ची ऍक्शन 81 रिसेप्टरवर होत नाही. त्याच्यामुळे अल्डोस्टेरॉन रिलीज होत नाही. अल्डोस्टेरॉन रिलीज न झाल्यामुळे सोडियम वॉटर रिटेन होणार नाही. आणि सोडियम वॉटर रिटेन नाही झाला. सोडियम वॉटर लॉस होतो आणि त्याच्यामुळं पोटॅशियम बॉडीतच राहतो. तर लोसार्टॅन हे हायपरकॅलेमिया करतं आणि हायड्रोक्लोरोथायझाईड काय करतं. हायपोकॅलेमिया. सो दे विल नलिफाय इच अदर ऍडवर्स इफेक्ट. सो पोटॅशियम लेवल विल मेंटेन. बरोबर. पोटॅशियम लेवल विल मेंटेन. तर पोटॅशियम रिलेटेड दोन्हींचे ऍक्शन ऑपोजिट असल्यामुळं ते एकमेकांचे इफेक्ट नलिफाय करतील ते तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात आलं. आणि यूज काय आहे. हायपरटेन्शन आहे. हार्ट फेल्युअर आहे. ओके. कोणता EMI. एम आय आहे. ओके. तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे रॅशनल कॉम्बिनेशन आहे लोसार्टॅन. ओके. तर ओव्हरऑल तुम्हाला जी थिअरी रिलेटेड कन्सेप्ट आहे ते तुमचे क्लिअर आहे. तुम्ही जे आन्सर सांगताय त्याच्यावरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू फार्मॅकला तुम्हाला काही अडचण येईल. म्हणजे तुम्ही इझिली चांगला स्कोर करणार आहात. ओके. कारण तेवढे कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहेत. डिस्कशन मध्ये माझ्या लक्षात येतंय ते. ओके. आता आतापर्यंत जे कॉम्बिनेशन मी जे डिस्कस केलेले आहेत हे सगळे रॅशनल कॉम्बिनेशन. कोणते रॅशनल कॉम्बिनेशन. ओके. आता एक इरॅशनल कॉम्बिनेशन डायरियात जे यूज होतं ते मी तुमच्याशी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके. नॉरफ्लोक्झासिन 400 mg, टिनिडायझॉल 600 mg. बरोबर आहे. तर डायरियाच्या पेशंटमध्ये हे कॉम्बिनेशन आपण इरॅशनल असं म्हणतो. बरोबर आहे. आणि एखाद्या बरं त्याआधी आपण पहिले हे ड्रग कोणत्या ग्रुपचे ते जाणून घेऊया. ओके. त्यानंतर मग त्याच्याविषयी डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर नॉरफ्लोक्झासिन कोणत्या ग्रुपचा ड्रग आहे. Fluoroquinolone. फ्लोरोक्विनोलोन्स. फ्लोरोक्विनोलोन. अगेन्स्ट विच ऑर्गॅनिझम इट इज इफेक्टिव्ह. मोर कॉमनली इफेक्टिव्ह अगेन्स्ट विच ऑर्गॅनिझम. ग्राम E. नेगेटिव्ह. coli. ग्रॅम निगेटिव्ह. व्हेरी गुड. ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. ओके. ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. अँड हाऊ इट ऍक्ट. इट Cell wall इनिबिट. destruction. नाही सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर नाही. डीएनए गायरेज इनहिबिटर. व्हेरी गुड. डीएनए गायरेज इनहिबिटर Inhibitor. किंवा टोपोआयसोमरेज इनहिबिटर. ओके. तर डीएनए गायरेज जरी लिहिलं तुम्ही तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. व्हॉट अबाउट टिनिडायझॉल. इट इज ए अँटी अमेबिक ड्रग. अँटी अमेबिक. Huh? Okay, it is a anti-amoebic drug. How? So against which organism it is effective? Antiamoeba histolytica. Entamoeba histolytica, which produce amoebic dysentery. Giardiasis. It also one form of dysentery produced by Giardia lamblia. Also, it is effective against some anaerobic organism. बरोबर आहे. जसं बॅक्टेरॉइड फ्लॅजिलिस, क्लोस्ट्रिडियम डिफिसिली, एच पायलोरी, कॅम्पिलोबॅक्टर स्पेसीज. ओके. त्यांच्या अगेन्स्ट पण ते इफेक्टिव्ह आहे. ओके. आता याच्यामध्ये मेकॅनिझम जी आहे ती थोडी डिफिकल्ट आहे. दी दिस दिस ड्रग्स आर नायट्रोइमिडायझॉल ग्रुपचे ड्रग आहे. टिनिडायझॉल, मेट्रोनिडायझॉल, टिनिडायझॉल. तर ते नायट्रो रॅडिकल्स जे आहे ते इलेक्ट्रॉन सिंक्स म्हणून कार्य करतात आणि त्याच्यामुळं ते अनएरोबिक ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट ते
इफेक्टिव्ह आहेत. आता हे सर्व लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे. ओके, तर हे पहिले अनेरोबिक ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे. नायट्रो रॅडिकल्स रिलीज करता आणि सायटोटॉक्झिसिटी इफेक्ट येतो. ओके, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता आपण हे पाहिलं की नॉरफ्लोक्झासिन हा ग्रॅम निगेटिव्ह ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहे. जसं साल्मोनेला, शिगेला हे जे ऑर्गॅनिझम आहे हे डिसेंट्री प्रोड्यूस करतात. इकोलाय आहे. ओके, तर इकोलाय, साल्मोनेला, शिगेला म्हणजे जी बॅसिलरी डिसेंट्री आहे त्याच्या अगेन्स्ट नॉरफ्लोक्झासिन इफेक्टिव्ह आहे आणि अमेबिक डिसेंट्री जी आहे त्याच्या अगेन्स्ट टिनिडायझोल इफेक्टिव्ह आहे. तर तसं पाहिलं तर हे कॉम्बिनेशन दोन वेगवेगळे डिसीज कव्हर करतं. परंतु तरी पण हे इरॅशनल कॉम्बिनेशन का आहे डायरियाच्या पेशंटमध्ये? कारण एखाद्या पेशंटला अमेबिक डिसेंट्री आणि बॅसिलरी डिसेंट्री एकत्रित होण्याचे चान्सेस हे फार 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 रेअर आहे. एक तर त्याला बॅसिलरी डिसेंट्री असू शकते किंवा अमेबिक डिसेंट्री असू शकते. मग बॅसिलरी डिसेंट्री असेल तर त्या पेशंटला नॉरफ्लोक्झासिन इफेक्टिव्ह राहील, टिनिडायझलचा काही उपयोग होणार नाही. ज्याला अमेबिक डिसेंट्री असेल त्याला टिनिडायझल उपयुक्त राहील, त्याला नॉरफ्लोक्झासिन इफेक्टिव्ह राहणार नाही. तर अननेसेसरी आपण एक कॉम्बिनेशन मध्ये एक ड्रग यूज करतोय असं होतं. आणि जेव्हा कॉम्बिनेशन यूज करतो त्यावेळेस डोस पण आपण कमी केलेला असतो, त्यामुळं चान्सेस ऑफ रेजिस्टन्स जे आहे डेव्हलपमेंट होण्याचे ते वाढतात. त्यामुळं हे जे कॉम्बिनेशन आहे डायरियाच्या डिसेंट्रीच्या पेशंटमध्ये, म्हणजे जे डिसेंट्री मध्ये आपण यूज करतो, डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये कॉमनली अवेलेबल आहे, परंतु इट इज नॉट ए रॅशनल कॉम्बिनेशन. ओके, कारण एका वेळेस जो डिसेंट्री जी असेल ती एक तर अमेबिक असेल किंवा बॅसिलरी असेल. दोन्ही ऑर्गॅनिझम मुळे अमेबिक म्हणजे एन्टॅमिबा हिस्टोलायटिका आणि इकोलाय किंवा साल्मोनेला शिगेलामुळे होणारी डिसेंट्री, या दोघही ऑर्गॅनिझम मुळे होणाऱ्या डिसेंट्रीचे चान्सेस एकत्र होण्याचे फार फार कमी आहे. त्यामुळे इट्स नॉट ए रॅशनल कॉम्बिनेशन. त्यात मग नॉरफ्लोक्झासिनचे साईड इफेक्ट तुम्ही देऊ शकतात. तुम्हाला ते माहीतच आहे, कार्टिलेज डॅमेज, टेंडॉन रप्चर. ओके, ते क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. त्यामुळे चिल्ड्रन मध्ये ते जनरली अवॉइड करतात. ओके, आणि टिनिडायझोलचं तुम्ही नॉसिया, जीआयटी डिस्टर्बन्स, ओके, मेटॅलिक टेस्ट एवढे सिग्निफिकंट त्याला नाही, मेट्रोला जास्त आहे पण लिहू शकता. तर त्या गोष्टी आहेत. तर त्यामुळं डिसेंट्रीच्या पेशंटमध्ये हे कॉम्बिनेशन रॅशनल नाही, इरॅशनल आहे. परंतु एखाद्या कंडिशन आहे पेशंटची ज्याच्यामध्ये ग्रॅम निगेटिव्ह इन्फेक्शन आहे आणि अनेरोबिक इन्फेक्शन पण आहे, त्यामध्ये हे कॉम्बिनेशन रॅशनल राहील का इरॅशनल? रॅशनल. त्यात रॅशनल राहू शकतं. बरोबर आहे, त्यात रॅशनल राहू शकतं. म्हणजे पेशंट कशाने सफर आहे ते पण फार महत्वाचं आहे. म्हणजे डिसेंट्रीमध्ये हे मिक्स कॉम्बिनेशनचे चान्सेस फार कमी आहे, त्यामुळे डिसेंट्रीच्या पेशंटमध्ये हे कॉम्बिनेशन इरॅशनल आहे. परंतु जर ओरल कॅव्हिटीचं इन्फेक्शन झालेलं आहे, ग्रॅम निगेटिव्ह प्लस अनेरोबिक इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात, त्यावेळेस हे कॉम्बिनेशन रॅशनल राहू शकतं. कोणत्या? ओरल इन्फेक्शन मध्ये, ओरल कॅव्हिटीच्या इन्फेक्शन मध्ये. लक्षात आलं? तर तुम्ही येस. डिसेंट्री पॉईंट ऑफ व्ह्यू मेन्शन करणार असाल तर इरॅशनल म्हणून मेन्शन करायचं आहे. ओके, तर आपण किती कॉम्बिनेशन पाहिले? 3 आणि 3 6. तर हे फिक्स डोस कॉम्बिनेशन तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत.